बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे एका लेकराच्या भूमिकेत मी माऊली मी तुमचं लेकरू आहे. लेकराकडून कधी कधी एखादा वेडा शब्द वापरला जातो आईविषयी बापाविषयी, एखादा वाकडा शब्द आई बापाविषयी वापरला जातो. खरं तर लेकराने त्या आईबापाच्या अधिकाराचा विचार करायला पाहिजे, पण लेकराकडून बाळाकडून तो विचार होत नाही, नाही तर त्याला लेकरू कोण म्हणलं असतं. आणि म्हणून त्या लेकराचे सगळे अपराध पोटात घाला आणि या दिन रंक किंकर तुकोबाला माऊली तुम्ही तुमच्या पायाजवळ राहायला जागा द्या अशी मागणी आजच्या अभंगात मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायाच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यपावन मुळा मोठा आदी आदी तीर्थांच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका, परमार्थाच्या मुळाशी जाणारा तालुका, आळशी नसलेला तालुका मुळशी तालुका. आणि या पुण्यपावन मुळशी तालुक्यामध्ये आदर्श गाव कोणतं गाव आहे? चिखलगाव. आणि या पुण्यपावन चिखलगावामध्ये अनेक परिवार नांदतात. त्या अनेक परिवारापैकी सदैव परमार्थामध्ये व्यवहारामध्ये सदैव समाजाचं भले करणारा परिवार फाले परिवार. आणि या पुण्यपावन फाले परिवाराचे ज्येष्ठ माता पिता आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब दामू पाटील फाले आणि त्यांच्या धर्मपत्नी आपल्या सर्वांच्या मातोश्री अखंड सौभाग्यवती सुरेखा आई भाऊसाहेब फाले या दोनही दाम्पत्याचा मातृपितृपूजन सोहळा ज्यांनी ठेवला ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय हरिभक्तीपरायण राहुल महाराज भाऊसाहेब फाले आणि त्यांचे बंधू संकेत महाराज भाऊसाहेब फाले आणि त्यांची एक कन्या शुभांगी उमेश कारकर ग काटकर ते र आणि ट मधला फरक कळा ना मला असो. आणि मग त्यातच आपले आदरणीय हरिभक्तीपरायण राहुल महाराजांनी त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांना एक पुत्रप्राप्ती झाली. समर्थ नावाच्या मुलाचा प्रथम वाढदिवस आणि या निमित्ताने आजची संकीर्तन रूपी सेवा आणि या संकीर्तन रूपी सेवेसाठी समस्त मावळ तालुका, मुळशी तालुका, हवेली तालुका, पुणे महानगरपालिकेतल्या गावातले वारकरी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या अंतर्गत गावातले वारकरी सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडतोय. हजारो मृदंगाचार्य ज्यांनी घडवले असे अनेक मृदंगाचार्यांचे गुरुवारी आदरणीय आप्पा पांडुरंग आप्पा इथं उपस्थित आहेत. मला वाटतं आदरणीय राहुल महाराज ज्यांच्याकडे शिकले असे आदरणीय हरिभक्तीपरायण गव्हाणे आबाही इथं उपस्थित आहेत. हजारो विद्यार्थ्यांना ज्यांनी भजन शिकवलं आपल्या मुळशी मावळ तालुक्यामध्ये भजन म्हटलं का एकमेव नाव येतं आदरणीय हरिभक्तीपरायण अरुण येवले गुरुजी. आणि मग आमचं सगळं मुळशीचं मंडळ आदरणीय सोमनाथ महाराज भाडळे, आदरणीय सोमनाथ महाराज साठे, आदरणीय गणेश महाराज, पांडुरंग महाराज, या घराचे जावई असलेले आदरणीय बाबाजी महाराज आणि ही सगळी मंडळी परिसरातील सगळे आदरणीय आबा असतील, नवनाथ महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील, आदरणीय माऊली साठे असतील, यशवंत महाराज असतील, परिसरातील सगळी मंडळी आज अगत्याने उपस्थित आहेत. चारी मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण शुभम महाराज, आपल्या तालुक्यातील मृदंगाचं वैभव, ज्यांचं बोट पडले का बोला असे दुडदुड पळतात म्हणून वैभव महाराज दुडे, असे वैभव महाराज शुभम महाराज आणि दोन्ही महाराज मंडळी आमची
सगळी परिसरातील मंडळी. त्यातच नेमका आपल्या मुळशी तालुक्याचा सप्ताह मंदिरात चालू आहे माऊलीच्या, म्हणून काही गडी तिकडे गेले तर काही इकडे येतात, आणि म्हणून तिथेही मी कीर्तन केलं आहे. अशा सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडतोय. ज्या मात्या पित्याचं हे मातृपितृपूजन सोहळा आहे ते आदरणीय आमचे भाऊसाहेब, एक प्रगतशील शेतकरी, कष्टाने संसार उभा केलेला, आणि मग विवाह झाला, आणि मग त्यांचा विवाह ज्यांच्याशी झाला त्या धर्मपत्नी सुरेखा आई आपल्या सर्वांच्या. गावाने त्यांच्यावर विश्वास टाकून मग त्यांना विविध कार्यकारी सोसायटीमध्ये घेतलं. माऊली घेतल्यावर नुसतं घेतलं नाही तर त्यांना चेअरमन केलं. त्यांना माहिती येतं की बऱ्याच वेळेस सोसायटीला चोरमन भेटतात, पण हे चेअरमन एकच आहे. चोरमन भेटण्यापेक्षा भाऊसाहेब वारकरी आहेत, परमार्थाचं अंग आहे, सोसायटीचे काहीतरी कायापालट होईल, आणि मग या अंगाने त्यांच्या गळ्यात ही चेअरमन पदाची धुरा घातली. आणि मग त्यांच्या पोटी ही 2 मुलं झाली. त्यातले राहुल महाराज सगळ्या आपल्या परिचयाचे आहेत. आणि मग राहुल महाराजांनी बालपणातच परमार्थाचं बाळकडू पाहून मग त्यांच्या वडिलांनी त्यांना आळंदीला शिक्षणासाठी घालवलं. मला वाटतं आदरणीय आबांकडे त्यांनी मृदंगाचं शिक्षण घेतलं आहे. आणि मग मृदंगाचं शिक्षण पूर्ण झालं. माझी अनेक कीर्तनं त्यांनी वाजवलीत. आणि मग वयात आलेत. मग आता त्यांच्या लक्षात आलं आपल्या अंतःकरणात आता थोडी संसाराविषयी प्रीती निर्माण झाली, आणि मग देवाने त्यांना प्रीतीताईच दिली बघा. असं जोड असं सारखा लागत नाही. पण इथं ताईसाहेब बी चांगलं कीर्तन प्रवचन करतात मला वाटतं आहे ना. आणि आदरणीय आमचे राहुल महाराज चांगले मृदंग वाजवतात. आणि मग सगळ्या कलाकारांशी संबंध बघा ना. आज सगळे गुणीजन मंडळी, आज मुळशी, मावळ, हवेली सगळ्या पट्ट्यातून आज सर्व गुणीजन मंडळी आलेत. तुम्हा सर्व ज्ञात अज्ञात भाविकांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. तुम्ही जसं पांडुरंगावर, ज्ञानोबरावर, तुकोबरावर सर्व समाजाने प्रेम केलं, तसं आमच्या या फाले कुटुंबातील आदरणीय राहुल महाराजांवर प्रेम करावं अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठ्ठल. आता वैशिष्ट्य असं आहे, धराव एक मिनटं, माझ्या बोटाकडे लक्ष द्या. हे आहेत राहुल महाराज. राहुल महाराज आता मध्यगाय आहे. त्यांच्या आईवडिलाचाही उत्सव आहे, त्यांच्या मुलाचाही उत्सव आहे. राहुल महाराज मुलगा यांच्या दृष्टीने आणि यांच्या दृष्टीने बाप आहे. म्हणून मी हा अभंग असा घेतलाय की मुलाकडून बापाविषयी काही बोललं गेलं असेल तर ते यांनी पदरात घ्यावं भाऊसाहेब महाराजांनी. आणि पुढं चलून समर्थ मोठा झाला आणि काही मुलगा म्हणल्यावर बोलल्यावर तर राहुलनी पदरात घ्यावा असा अभंग आहे. बोलिलेले कोरे. राहुल महाराजांनी भाऊसाहेब महाराजांना आईसाहेबाला हेच म्हणायचं, बोलिलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. समर्थ मोठा झाला तर समर्थने राहुल महाराजाला म्हणायचं. ते माऊलीने सांगितलं होतं ना, बोलिलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय माऊलींना मागणं मागतात की माऊली मी लेकरू आहे, तुमच्याविषयी मी काही वेडं बोललो असेल, वाकडं बोललो असेल, खरं तर तुम्ही महाराज आहात, तुम्ही सिद्ध आहात, या तुमच्या अधिकाराचा विचार मी करायला पाहिजे होता, पण तो विचार माझ्याकडून झाला नाही. आणि मी तुमच्याविषयी काही वेडं वाकडं बोललो असेल तर माझी क्षमा मागतो मी तुम्हाला. माझ्या या अपराधाला तुम्ही पोटात घ्या आणि किंकर तुकोबाला तुमच्या पायाजवळ राहायला जागा द्या अशी मागणी आजच्या अभंगात तुकोबाराय ज्ञानोबारायाकडे करतात. विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना कोणाच्या पायाजवळ राहावं, कोणाच्या पायाजवळ बसावं, कोणाच्या पायाजवळ बसू नये याचा विवेक असणं खूप गरजेचं आहे. विठ्ठल. भगवंताने या मृत्यू लोकामध्ये आपल्याला देह खूप सुंदर दिला महाराज. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताने आपल्याला देह दिला, नुसता खांबासारखा देह दिला नाही, याला उचित इंद्रिय दिली. दिले इंद्रिय हात पाय कान. हे बघा आपला देहही उभा आहे आणि हा खांबही उभा आहे, पण खांब एवढा देखना दिसत नाही एवढा आपला देह देखना दिसतो का. खांब इथून तिथून सारखाच आहे, पण आपलं शरीर तसं नाही. याला उचित असे पाय दिले, उचित असे हात दिले, उचित असे डोळे दिले, नाक दिलं, कंबर दिलं, सगळं सगळं दिलं. मला देवाने देह दिला, नुसता देह दिला नाही,
त्याला उचित अशी इंद्रिय दिली. नुसती इंद्रिय दिली नाही, ज्या जागी द्यायला पाहिजे होती त्या जागी दिली. ह्या इंद्रियाच्या जागा आहेत ना खूप चांगल्या आहेत मामा, खूप चांगल्या आहेत. या इंद्रियाच्या जागा बदलल्या नाहीत ते चांगलं आहे. खूप चांगल्या जागा आहेत. विचार करा, हे डोळे जर पायाला दिले असते तर सगळी डोळ्यात माती गेली असती मला. आणि पुढून कोण आलंय तुम्हाला दिसलं नसतं, तुम्ही असा धडक मोर्चा काढला असता. कोणालाही धडकले असते. म्हणून देवाने डोळे बरोबर वरच्या भागाला दिले, सगळं दिसलं पाहिजे महाराज. वा. आणि म्हणून काहीची नजर बारीक असती, त्यांचं मूळ शिवरही ध्यान राहतंय आणि मावळावरही ध्यान राहतंय महाराज. वा. याला म्हणायचं चौकडं नजरा. अगोदरचं नका मागायला म्हणायला लावा. देवाने बघा इंद्रिय दिली, ती इंद्रिय ज्या जागी द्यायची त्या जागी दिली. डोळ्यांची जागा अतिशय योग्य आहे. पुढून काही कचरा जाऊ नये म्हणून डोळ्यांना 2 झाकण्या दिल्यात महाराज. वा. ह्या पापण्या आहेत ना, ह्या झाकण्या आहेत महाराज. फक्त कचरा डोळ्यात जाऊ नये. बघा तुम्ही वावळट उठली, आपण सांगायच्या आत त्या आपाप झाकात्यात महाराज. त्या कधी झाकात्यात आणि कधी उघडत्यात हे कीर्तनात बसल्यावर सुद्धा कळत नाही. कारण काही जण कीर्तनात त्या पापण्यांचा सदुपयोग करतात, म्हणजे डुकल्या घेतात महाराज. नुसते डोळे दिले नाही, त्याला केर जाऊ नये म्हणून झाकण्या दिल्या. वरून काही कचरा पाणी पडू नये म्हणून देवाने त्याला 2 भवया दिल्या. ह्या 2 भवया नाहीत, ही 2 पन्हाळं आहेत. पन्हाळं जसं गच्चीवरलं पाणी एका पन्हाळातून बाजूला काढलं जातं, तसं तुम्ही वरून सकाळी आंघोळीला बसले का पाणी टाका, वरचं पाणी डोळ्याकडे येत नाही, ते भवयातून खाली जातं. आता हा तुम्ही जर मोटराखालीच आंघोळीला बसले तर मग मात्र अवघड आहे. हा आंघोळीच्या पाण्याचं चाललंय. खरंच काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगू मी या जगा माझे आता. याचाच आपण कधी बारीक विचार केला नाही. आता परत ऐका. उचित असा देह दिला, नुसता देहला नाही, उचित अशी इंद्रिय दिली. नुसती इंद्रिय दिली नाही, ज्या जागी द्यायला पाहिजे होती त्या जागी दिली. ह्या इंद्रियाच्या जागा खूप छान आहेत. आणि नुसती इंद्रिय दिली नाही, त्या इंद्रियाला ते प्राधान्य दिलं. विठ्ठल आपली जी इंद्रिय आहेत ना माऊली, या प्रत्येक इंद्रियाला काही ना काही प्राधान्य आहे. प्रत्येक इंद्रियाला काही ना काही गोष्टीचं महत्व आहे. तुम्ही म्हणाल महाराज सांगा बरं, कोणत्या इंद्रियाला काय प्राधान्य आहे? आता ज्ञानेंद्रिय 5 आहेत, कर्मेंद्रिय 5 आहेत आणि उभय इंद्रियात्मक मन आहे. तर एवढ्या 11 इंद्रियाचं सांगता सांगता आपल्याला 11 वाजत याल. आणि म्हणून मी एवढं सांगणार नाही. मी एका श्लोकात 3 इंद्रियाचं प्राधान्य आलंय. शास्त्रकार सांगतात मस्तक इंद्रिय काय प्राधान्याने दिलंय, हस्तक काय प्राधान्याने दिलंय आणि पाय काय प्राधान्याने दिले. एका श्लोकात आलंय. ज्ञान प्रधानम मस्तकेंद्रियम तू, दान प्रधानम हस्तकेंद्रियम तू, स्थितिगती प्रधानम पादेंद्रियम तू, प्राधान्य त्रिवेणी नरशरीरेषु. जसं आबा तुम्ही चांगला कार्यक्रम असला का नवीन मुखडे काढतात, नवीन बोल काढतात, तसं आम्ही नवीन माल काढतो कधी कधी महाराज. हो, हे काही श्लोक आहेत ना तुम्हाला कुठंच सापडायचे नाही महाराज. हे काय ते ठराविक माल ठेवा लागतो मधून मधून. या 3 इंद्रियाचा विचार शास्त्रात आलाय. मस्तकाला काय प्राधान्य आहे बारीक आहे का, हस्तकाला काय प्राधान्य आहे बारीक आहे का, आणि पायाला काय प्राधान्य आहे. ज्ञान प्रधानम मस्तकेंद्रियम तू. माऊली डोकं आहे ना, डोकं हे देवाने चालवायसाठी दिलंय. बरेच जण त्याचा गैरवापर फक्त टोपीत ठेवायसाठी करतात. माझी विनंती, डोकं चालवा, बुद्धी चालवा. मस्तक हे बुद्धी प्रधान असलं पाहिजे, ज्ञान प्रधान असलं पाहिजे. तुम्ही ज्ञानेश्वरी नीट उघडा माऊली. काय ज्ञानोबरायाने 16व्या वर्षी लिहिलंय. आळंदीला आले ते एक पुस्तक विकत घ्या, हात जोडून विनंती. ज्ञानेश्वरीतील विज्ञान. किंवा आणखीन एक पुस्तक विकत घ्या, मामांनी लिहिलंय प्लेटो आणि ज्ञानेश्वर. जरूर वाचा, जरूर वाचा. मामांनी लिहिलेलं आहे बाबाजी महाराज, खूप सुंदर. ज्ञानोबरायाच्या बुद्धीचा उच्चांग काय होता आपल्याला कळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला कळाना तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, मला कळाना म्हणून ठेविली पाहिजे. माऊली डोकंच चालवायचं नाही तुमच्या पुढं महाराज. वा. मस्तक हे ज्ञान प्रधान आहे महाराज. म्हणून आजही लोक त्या ज्ञानाचा सदुपयोग करतात.
डोकं चालवतात महाराज. त्याला आपल्या गावरान भाषेत देशी जुगाड म्हणतात. बरेच जण देशी जुगाड चालवतात महाराज. आता काय सांगावं, काल एक जण आमच्या पुढं स्विफ्ट डिझायर घेऊन चालला होता आणि त्याने मागची डिक्की उघडली होती आणि डिक्कीत मका भरली होती. नेहमी मका आत, नेहमी मका बाहेर. मी आपला मोबाईल काढून शूटिंग, तो म्हणलं हो महाराज हो हे नका करू, व्हायरल करतात तुम्ही. म्हणलं मी त्याला म्हटलं भाऊ तू डिक्कीत त्या स्विफ्ट डिझायरमध्ये मका घेऊन चाललाय, ही मका तू डोक्याने कशी बसवली हे मला शूटिंग करायचं होतं. कधी काय व्हायरल नाही करायचं. काही माणसं खूप बुद्धिमान, खूप डोकेबाज, खूप चालाक, खूप हुशार असतात. काय सांगावं, लहान लहान पोरं लय हुशार आहेत. आपल्याला मोबाईलमधलं जेवढं कळत नाही तेवढं त्यांना कळतं. मला खूप बुद्धिमान राहतात. शाळेत भूगोलाचा तास चालला होता. पुढे एक मुलगा बसला होता आणि तो झोप बसल्या बसल्या डुकल्या घ्यायचा, असं डुकल्या घ्यायचं. पण पोरगा हुशार होता, खूप हुशार होता. मास्तर म्हणले वट. मास्तर देखत डुकल्या घेतो, भूगोलचा तास चाललाय म्हणले आणि तू कुशाल डुकल्या घेतो. पोरगा हुशार होता. पोरगा म्हणला गुरुजी मी डुकल्या घेत नाही, भूगोलाचा अभ्यास करतोय. ते ना झोपला आणि भूगोलाचा अभ्यास कस काय, गुरुत्वाकर्षण शक्ती मला खाली ओढू राहिली, हे कशी खाली ओढती हे मी पाहू राहिलो. महाराज वा, काय पोर हुशार असेल महाराज वा. याला म्हणायचं टायमाला रान फिरवणं. असं खरं सांगू का नवनाथ महाराज, मी हा भंग घेतल्यावर तुम्हाला पाहिलं, कारण हा भंग परवा मी म्हातारीवाडीत घेतलेला आहे. पण म्हणलं आता टायमाला रान फिरवायचं आपण महाराज. आणि मग तिथं प्रस्तावना अपराधावर होती ना, तर इथं मी पायावर प्रस्तावना सांगणार आहे. राखा पाया पेकिंग करावा, रान फिरवता आलं पाहिजे. असो त्याला एक मती नाही 12 मती लगती, असो सांगायचा भागात बरोबर रान फिरवता आलं पाहिजे महाराज. ऐका, विषय असा आहे, मस्तक ज्ञान प्रधान आहे. बुद्धी चालवली पाहिजे, डोकं चालवलं पाहिजे, माणसाशी हुशार पाहिजे. काल एक जण मला हार घालायला आला, खूप हुशार होता. त्याने मला हार घातला, बुक्का लावला, हुशार होता. बुक्क्याचं काळं बोट कुठं पुसाव, माझ्याच नेरूला पुसून निघून गेला. मला ज्ञान प्रधानम मस्तकेंद्रियम तू वा. काय ज्ञानी माणसं आहेत, नाही हुशार बुद्धिमान माणसं आहेत. मस्तक हे ज्ञान प्रधान आहे, हस्तक हे दान प्रधान आहे. ज्याला ज्याला हात दिलेत ना, त्या हाताची शोभा कोणतं घड्याळ घातलं याच्यावर नाही, हाताची शोभा कोणतं कंकण घातलंय मी नाही घालीत, कोणतं दागिना हातात घातला याला महत्व नाही. हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण दान आहे महाराज वा. दान प्रधानम हस्तकेंद्रियम तू. नरदेहाला आलेल्या माणसाने दान द्यावं. विठ्ठल मानवी देहाला आलेल्या माणसाने दान धर्म केला पाहिजे महाराज. आता काय सांगावं महाराज, मानवी देहाला आलेल्या माणसाने दान द्यावं. नुसतं दान देऊ नये, काहींना दान द्यायचं म्हणलं का हाताला लखवा होतो महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, म्हणले महाराज जरा 10 मिनिटं बसा. म्हणले का, एक कलाकार आला आणि त्याला कला सादर करायची. मला वाटलं आमच्या वैभव महाराजासारखा, शुभम महाराजासारखा, आबासारखा कोणी पखवाजा असेल बा, काही सोलो बिलो असेल, किंवा आमच्या गणेश महाराजासारखा, गुरुजींसारखा कोणी चांगला उच्च कोटीचा म्हणणारा असेल, काही रागरागिनी सादर करील. त्याने महाराज नाही, एक नृत्य कलाकार आला, तो नाचतो. अरे म्हणलं मग हे काय इथं काय पाहायचंय, म्हणलं मी तर जुन्नर भागात नेहमी पेरणारा माणूस आहे, तुम्ही का असले मला विचारायचं नाही आणि मला त्याची चौकशी करायची. बाबा नाच काय पाहायचा, म्हणले बाबा महाराज त्याचा नाच पाहण्यासारखा आहे. म्हणले का, म्हणले 2 मिनिटं तर थांबा. काय पाहता महाराज, काय कलाकार होता. त्याने नाचण्यासाठी उजवा हात पुढं केला, उजव्या हातावर समय ठेवली, समईत 5 वाती लावल्या, तेल टाकलं, वाती पेटवल्या, ते वाद्य त्याच्याबरोबर कलाकार होते. म्हणजे सांग वाजवा, म्हणजे कलाकाराने वाजवायला सुरुवात केली, जी त्याने नाचायला सुरुवात केली. पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत त्याचं सगळं अंग हालत होतं, पण त्याचा उजवा हात जशाच तसा होता. मला अर्धा तास पठ्ठ्या नाचला, पण समय हल्ली नाही, समईतलं तेल हल्लं नाही, वाती सरकल्या नाही, दिवा विजला नाही. हे लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी तर पहिले 500 रुपये त्याला दिले. मानलं पाहिजे, काय कलाकार आहे राव, इथून तिथून अर्धा तास नाचला, पण समय हल्ली नाही, समय पडली नाही, तेल हल्लं नाही, तेलातल्या वाती हल्ल्या नाही, वाती विजल्या नाही. मानलं पाहिजे कलाकाराला, खूप मानलं महाराज मी.
खूप कलाकार आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजल्या, सगळ्यांनी 500-500 रुपये बक्षीस दिलं. तो म्हणला, मंडळी तुम्ही माझ्या कलेला दाद दिली, वाद नाही, पण ही माझी 2 नंबरची कला आहे. म्हणलं मग तुम्हाला आता मी माझी 1 नंबरची कला दाखवतो. म्हणलं 1 नंबरची कोणती? मग त्याने, बसा पाटील बसा. मग त्याने उजवा हात पुढं केला होता, तर त्याने 4 बोटं मिटून घेतले आणि एकच बोट पुढं केलं आणि 1 बोट पुढं केल्यावर त्याने समय खाली ठेवली, मेणबत्ती पेटवली, मेणबत्ती उभी केली हातावर. हो, मेणबत्ती ठेवली आणि नाचायला सुरुवात केला. मी म्हणलं हे पागल आहे. समय ठीक आहे वा, नाचताना समय धरून नाचला असं, पण वाती तर विजल्या नाही, दिवा विजला नाही, पण आता मेणबत्ती पडल्याशिवाय राहणार नाही. बोटाचं अवसान किती, मेणबत्तीचं अवसान किती. पाहता काय 15 मिनिटं नाचला, मेणबत्ती पडली बी नाही आणि विजली बी नाही. खूप महाराज सगळं अंग हालायचं, पण त्याचा उजवा हात हालत नव्हता. काय काय अभ्यास असेल त्याचं मानलं पाहिजे बाल. सगळ्यांनी 1000-1000 रुपये बक्षीस दिले. त्याला भरपूर पैसे गोळा झाले. हे पाहिलं मी त्याच्याजवळ आलो, म्हणलं बाबड्या तुझं सगळं अंग हालत पण उजवा हात हालत नाही. भंडाऱ्या डोंगरावर 200 कोटीचं काम चाललंय, तिथं मोठा उत्सव चाललाय, तुला आता भरपूर देणगी गोळा झाली, जरा 4-5 हजार रुपये पावती पुस्तक घे, एवढं पावती पुस्तक फाड. त्याचं अख्खं अंग हालत होतं आणि उजवा हात हालत नव्हता नाचताना, पण पावती पुस्तक पाहिलं सगळं अंग थांबलं आणि उजवाच हात हालायला लागला. मला दानी कापे हात नावडे तेविशी मात, नावडे तेविशी मात, दानी कापे हात नावडे तेविशी मात. पण काही माणसाला दान करायचं म्हणलं का हाताला लाखवा होतं. तुकोबाराय सांगतात, दानी कापे हात नावडे तेविशी मात. लोक दान देत नाही. काही माणसं तर अशी असतात, जेवायला बसले आणि कावळा जर आला तर कावळ्याला हड्या म्हणताना डाव्या हाताने हड्या 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 म्हणलं, डाव्या का उजव्या हाताने म्हणा ना. म्हणले भाताचे 4 शीत जाते ना, कावळा खाईन ना. असली माणसं आहेत ना, ज्यांनी कधी दान धर्म केला नाही, असली सगळी मुळशी डॅम खाली उभी करा, तेव्हा दार उघडे करून मारा. ही नाही जगलेली बरी ना मारा. उष्ट्या हाते नुडवी काग. तुकाराम महाराज म्हणतात, उष्ट्या हाताने तुला कावळा हनवत नाही. तू कवरायचं प्रमाणे. पण काही माणसं दान देत नाही. बरं काही देत पण पोटभर देत नाहीत महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, पुढच्याचं वज कमी होईल असं दान दिलं पाहिजे. विठ्ठल 2 वर्ष माऊलीचा सोहळा गेला नाही हो लॉकडाऊन मध्ये. काय सांगा तुम्हाला, आम्ही चोरून गेलो बरं का, चोरून गेलो. आमची ओळखीची बी माणसं आम्हाला घरात घेत नव्हती. मग आता म्हणते तारखा द्या. हट, तारखाच देत नाही त्यांना. आता हट तुम्ही आम्हाला, अरे आम्हाला वारकऱ्याला जेव घालायला जड झालं का तुम्हाला. आम्ही चोरून गेलो. पण ज्यावेळेस 2 वर्षांनी लॉकडाऊन उठलं, असा सोहळा निघाला. आता काय सांगावं तुम्हाला महाराज. पुण्यात 2 मुक्काम. पुण्याला ग्रामीणच्या मुली दिलेल्या आता. पुणे शहरात पोरी देताना लोक म्हणतात, पहिले पुण्यात पोरग आहे का, पुण्यात पोरग आहे का. आता पुण्या पेठ येते इथं सांगायचं का आता आम्ही. पुण्यात पोरी दिलेल्या आता. मग ते पोरी ज्या गाव ग्रामीणच्या आहेत ना, त्या सगळ्या माळकऱ्याच्या पोरी आता. आणि मग माऊली मुक्कामाला आली 3-4 लाख लोक घेऊन, तुकोबाराय मुक्कामाला आले 2-3 लाख लोक घेऊन, की त्या मुली स्वयंपाक करतात आणि मालकाला सांगतात, माझ्या गावाकडे ना सप्त्यातली पंगत असते, तर दिंड्या आल्यात ना 10 वारकरी जेवायला घेऊन या. सगळ्या पुण्यात स्वयंपाक राहतो घरोघर. दिंडीचे वारकरी सुद्धा वाटेल येत नाही. काही काही वारकरी दक्षिणा पाहून 4-4 वेळा जेवण येते. तो मानलं पाहिजे मला. वर बघा खाली बघू नाही माणसाने. कीर्तन ऐकताना माणसाने वर बघत जाव. मग ते काय झालं, आता आम्ही आरती झाली 11 वाजता. आम्हाला दिंडीला मुक्कामाला जायला वाजले 1. अंग टाकलं. मग काय आता कशाला विचारिता,
6-7च वाजले उठायला. खूप दमलेली महाराज, दिवसभर उभी. माऊलीचा प्रवास कमी पण उभं लय राहावं लागत, नुसतं उभंच राहायचं महाराज. आणि मग उभा पांडुरंगाला भेटायला जावं लागतं म्हणून उभं राहावं लागतं काय कोणाच ठाऊक. मग आम्ही आपलं 7 वाजता काकडा सुरू केला. आम्हाला काकडा संपायला वाटले 9. 7 ते 9 काकडा केला. मग 9ला आंघोळ्या, देवपूजा. आम्हाला वाजले 12 आणि 1. ती म्हातारीचा फोन यायचा सारखा, महाराज 25 माणसा स्वयंपाक केलाय, जेवायला या आणि 25 माणसं घेऊन या. 25 माणसं आमच्या ते दौंड भागातली एक म्हातारी दिलेली इथं. मग त्या म्हातारीचा खूप आग्रह. म्हातारी नाही दिली तेव्हा ती चांगली होती, आता म्हातारी झाली. तुम्ही म्हणा म्हाताऱ्या बी देतील का तुमच्या? म्हातारी लय बारीक ऐकावं लागत आहे, लय बारीक सांगावं लागत आहे. आणि मग यशवंत महाराज काय झालं, त्या म्हातारीचा खूप आग्रह. 25 लोक स्वयंपाक केला आणि 25 माणसं घेऊन या. आता काय झालं आपा, ते आम्हाला 12 वाजले हे करता करता, तर बाकीच्याकडे जेवण आलं आणि आम्ही 4-5 जणच राहिलो आणि काकडा बांधणारे. बाकीच्याकडे जेवण पिऊन अगदी पानं पिणं खाऊन चमचमीत परमार्थ असतो काहींचा. आणि मग सगळीकडे जाऊन आले, जेवण आले. आम्ही आपलं 5-6 जण राहिलो. आम्ही म्हातारीला फोन केला, आई तुम्ही काय स्वयंपाक इतका करू नका, 12 वाजता स्वयंपाक झाल्यावर स्वयंपाक एवढा काय करू नका, माणसं सगळी जेवलीत, आम्ही 5-6 टाळकी राहिलो. अशी म्हातारी धावली. 3 दिवस सांगते म्हणले 25 माणसात स्वयंपाक केलाय म्हणून. ते काय बोलायच नाही, स्वयंपाक केल्याला मी काय गटारीत होतो का? मग 25 माणसं घेऊन या जेवायला. आम्ही ठरवलं जाऊ द्या गड्या, आता ताटोर मराव पण माग नाही सराव. म्हणलं आता हिचा स्वयंपाकच ठेवायचा नाही मला. आणि मग गेलो आम्ही जेवायला. अशी म्हातारी धावली. 6 टाळके आले. 25 माणसा स्वयंपाक केलाय, कसा खायचा आणि कसा टाकून द्यायचा का? म्हणलं आई जर तुझा स्वयंपाक माग ठेवला आम्हाला बी वारकरी म्हणू नको. आणि मग कशाला वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी, असा मोर्चा लावलाय. आमच्या बरोबर भाऊसाहेब ठोंबरे, बापू हिरवे, इला सातव, ही सगळी दौंड भागातली दोयरी हाडाची गडी हो. तिने केलेल्या आम्ही सगळ्या चपात्या बी खाल्ल्या, शिरा खाल्ला, खीर खाल्ली, भजे खाल्ले, वरण भात. पीठ सुद्धा ठेवलं नाही. म्हातारी डबडवाजी झाली, पिठाचा डबा म्हणली काहीच राहिलं नाही, हे डबा बी घेऊन जा म्हणले, दिंडीत वाजवायला काम आले तुम्हाला. म्हणजे म्हणा काय लय नाक उचलून बोलत होती. 25 माणसा स्वयंपाक केला, घाल जेव घाल. माणसं दान देतात पण पोटभर देत नाही. घाल म्हणलं जेव. आता जेव घालू शकले नाही. मग म्हणलं येऊ का आता? ते नाही मला तुमची दिंडी पाहायला यायचे. म्हणले का? असल्या किती का समय त्या दिंडीत चालला त्यात पाहायचंय. हात हे दान प्रधान, दान द्यावं. काही दान देत नाही, काही देतात पोटभर देत नाहीत. विठ्ठल म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न, दारिद्र्य विच्छिन्न, म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न. पावती फाळली पाहिजे. तो का म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न,
आयसे देव दान एक वेळे लोक दान देत नाही, दिलं तर पोट भर देत नाही. माझं म्हणणं आहे तुम्ही दान देऊ नका, पोट भर देऊ नका, रुपया देऊ नका, तरी तुम्हाला दानाचं पुण्य लागेल. कसं काय? तुकाराम महाराजाची योजना. तुकाराम महाराज म्हणतात 1 रुपया कोणाला द्यायचा नाही, घास खाऊ घालायचं नाही, तरी तुम्हाला दानाचं पुण्य लागेल. कसं काय? फक्त एक उपकार करा. काय? ज्याचं आणलंय ना त्याचं जरी प्रामाणिकपणे नेऊन दिलं तरी तुम्हाला दानाचं पुण्य लागेल. गाव बडवे कमी बुडवेच लय जलामले तो. तुम्ही रुपया कोणाचा देऊ नका माऊली, पण ज्याचं आणलंय तुम्हाला माहिती आहे आपण हे आणलंय ना जे ते अमक्याच आहे. महाराज लोक पैसे मागताना सावकारासारखं मागतात, देताना आपण सावकारासारखं देतो, पण मागताना भिकाऱ्यासारखे मागावं लागतात. महाराज समाज चांगला राहिला नाही महाराज. का आम्ही काय बुडीणार आहेत काय? काय बोलताय तुम्ही? आम्ही काय माणसं नाहीत का? काय समजलं तुम्ही आम्हाला? आम्ही काय पैसे ठेवणार आहेत का तुमचे? पण झाले मग आता 2 वर्ष नाही दिले, देवा अजून वर्ष 2 वर्षाने, आता कमाल झाली बा. अशी माणसं टायमाला रंग बदलतात महाराज. असं आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे का? तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला दानाचं पुण्य लागेल माऊली, फक्त ज्याचं प्रामाणिकपणे आणलंय त्याचं नेऊन द्या. लोक देत नाही. आता आपल्याकडे कमी बायातलं चलत आहे महाराज. शेजारने कपभर साखर आणली पाहुणे आल्यावर, किंवा पत्ती आणली, दूध आणलं, मग प्रामाणिकपणे नेऊन दिलं पाहिजे ना. देणारच नाहीत महाराज. वा, तुमच्या सख्या बहिणी आहेत त्याला आम्ही तरी काय करावं महाराज. आणि म्हणून तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात आपण ज्याचं आणलंय त्याचं द्यावं. विठ्ठल राहो नेती बाकी, राहो नेती बाकी, दान जाचे त्याचे ताकी, दान जाचे त्याचे ताकी, राहो नेती बाकी, राहो नेती बाकी, दान जाचे त्याचे ताकी, ठेवू नये आपल्याकडे महाराज. आपण मरताना सुखाने मेलं पाहिजे, कोणाचं घेऊन मरू नये महाराज. वा, ऋण वैर हत्या हे तो न सुटे ने देता. कोणाचं ऋण असेल फेडावंच लागतं महाराज, वैर फेडावंच लागतं, हत्या फेडावंच लागते. आणि म्हणून ज्ञानप्रधान मस्तक, दानप्रधान हस्तक, ज्ञानप्रधानम मस्तकेंद्रियम तू, दानप्रधानम हस्तकेंद्रियम तू. आता अभंगाकडे या. स्थितिगती प्रधानम पादेंद्रियम तो. पाय, मस्तकाला तुम्ही ज्ञान प्रधान सांगितलं, हाताला तुम्ही दान प्रधान सांगितलंय. पायाचं काय प्राधान्य? पायाला 2 प्रकारचं प्राधान्य. एक आहे गती प्राधान्य आणि एक आहे स्थिती प्राधान्य. इथं गती शब्दाचा अर्थ आहे चालणं आणि स्थिती शब्दाचा अर्थ आहे राहणं. पायाने चालावं आणि काहींच्या पायाजवळ राहावं. विठ्ठल पायाने चाललं पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे,
गती प्राधान्य आणि एक आहे स्थिती प्राधान्य. गती म्हणजे चालणे. माऊली, देवाने आपल्याला पाय दिलेत ना, आपण चाललं पाहिजे. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. तीर्थयात्रे जाय चुको नको. ज्ञानोबा आहे तर हरिपाठाच्या शेवटी म्हणतात, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थव्रती भाव धरी रे. नाही धरणार मग कोरोना, तुला कोरोना होणार. तिथं करोना शब्द आहे. तीर्थव्रताविषयी माणसाच्या मनात, तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेऊ वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रा माणसाने केली पाहिजे. गती प्राधान्य. महाराज, आता हे तुमचं लईच उतार वयात कीर्तन ऐकायची पाळी आली बा. आता तुम्ही आम्हाला उतार वयात गती प्राधान्य, आम्हाला चालता येई ना. तुम्ही म्हणतात पायाने चाललं पाहिजे. मग तुकाराम महाराज म्हणतात, नका का तीर्थयात्रेला जायला, पण गावात जर कीर्तन असेल तर निदान कीर्तनाला तरी गेलं पाहिजे बरं का माणसाने. बरेच माणसं गावात सप्ताह असला तर कीर्तनाला जात नाही महाराज. ते गावात 7 ते 9ला विरोध करतात. 9 ते 11 ठेवा, 7 ते 9 जेवण ठेवा. का जेवण झाले का टाळकरी आणि 10-12 माणसं तुमच्यात कीर्तन चालू द्या. आम्ही चालला झोपा काढायला. वारं वा. 7 ते 9ला कोण विरोध करतं? ज्यांना सप्त्याला कीर्तनाला यायचं नाही ते. दाराचा टाइम आहे, माणसं नोकरीला असतात आणि का भाकऱ्या स्वयंपाक करायचा का कीर्तन ऐकायचे. कोणी कांडे काही नाही खळ. आमच्या टायमाला रात्री 10 ते 12 कीर्तन होते. अरे हो बाबा, मग तू काय असा कालाष्टमीला जन्माला आलेला का काय? कोणा कालाष्टमीचं कीर्तन असते रात्री 10 ते 12 बाबड्या. माणसाने आपल्याला पाय दिलेत ना, कीर्तनाला गेला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, गावात सप्ताह असताना जो कीर्तनाला जात नाही त्याचे पाय हाडा मांसाचे नाहीत, लाकडाचे आहेत, लाकडाचे. तुका म्हणे त्याचे काष्ट आपल्याकडं नाही, पण मराठवाड्यात आबाला विचारा, यांच्याकडे रामायण सुरू होतं महाराज. मग एक वाचक, एक सूचक ऐकायला अख्खं गाव. हो, 4-4 महिने, वर्ष रामायण चालतं महाराज. रामायणाचं एक कांड संपलं का अख्ख्या गावाला जेवण महाराज. कांड समाप्तीचं महाराज. मराठवाड्याचा परमार्थ 1 नंबर. ह्या वारीला शोभा मराठवाड्यामुळे महाराज. अष्टमीला चितीत माणसं, पंचमीला चितीत काही महाराज. वारीला माऊलीच्या समाधी सोहळ्याला, बिजेला मराठवाडा, पंढरपूरला मराठवाडा. आपले गडी एकादशी दिवशी येणार, हात हालीत, मग फोटो बिटो काढणार. कितीक माणसं आहेत. माझं कोणी नाव नाही घेतलं, ते स्टेजवर मला बोला, काय आला तू इथं, कशाला रान धरायला आला. हा, ते मराठवाड्यातले लोक गोरगरीब माणसं पण पंक्ती घालतात, अन्नदान करतात, उभ्याने जागर आहेत त्यांची. उभ्यानी असत्या गारठ्यात उभ्याने जागर असतात महाराज त्यांची. नाद नाही का, भजनाचा नाद नाही करत त्यांचा महाराज. हा, आपला भजनाचा नाही करायचा, भजनाचा नादच नाही करत त्या लोकांचा परमार्थ महाराज. वारीला शोभात मराठवाड्यामुळे महाराज. वा. आणि मग त्या मराठवाड्यात पोथ्या चालत आता, खूप पोथ्या, कीर्तन पोथ्या खूप. श्रीगोंद्याला मराठवाड्यात नाहीये, श्रीगोंद्याला शेख मोहम्मद महाराज पोथी सांगायचे. आणि पोथी ऐकायला एक तेल्याची मुलगी यायची, तेली समाजाची होती. लहानपणापासून यायची, रोज पुढं बसायची, बारीक ध्यान देऊन ऐकायची. पोथी खूप बारीक. लहान मुलगी होती, ती थोडी वयात आली, मग गावातच दिली जाणू तेल्याला. दुसरं एक भेट होतं तेल्याचं, दिली त्यांना. तेल्याला दिल्यावर मग झालं, लगीन झालं. मग ती संध्याकाळी स्वयंपाक बिपाक झाला, भांडे कुंडी झाली, थोडी वयात आली होती. ती निघाली पोथी ऐकायला. सासूबाई म्हणली, कुठं चालली तू? लग्नाचा पहिला दिवस आहे ना. म्हणले हो. मग चालली कुठं? म्हणजे मी शेख मोहम्मद महाराजाची पोथी ऐकायला. पागल आहे का?
तुझं वय आहे का आता पोथी ऐकायचं? उतार वयात ऐकायची. मग सुनबाई म्हणले आत्या ह्या वयात ऐकायची नाही, उतार वयात ऐकायची, मग तुम्ही का नाही जात ऐकायला? हा पहिल्याच दिवशी उलट बोलायला लागली का? वा गा वा, काना मागून आली ती खड झाली. खरी अशी म्हण नाहीये, पाना मागून आली ती खड झाली. मिरचीला आधी मिरची येतात का पानं येतात? पानं. आणि पाना मागून आली कोण? मिरची, आणि तिखट झाली अशी म्हणे. बरेच जण म्हणतात काना मागून आली, त्याच्या कानाखाली गणपती काढा. खरं पाना मागून आली तिखट झाली. हे बऱ्या, अरे तुझी बायको खुशाल पोथीला चालली म्हणले. हा पहिल्या दिवशी ऐका ना, तर पुढं कशी ऐकायची? ती रडायला लागली. माझं सगळं लहानपण शेख मोहम्मद महाराजाची पोथी ऐकता ऐकता घडलंय. आजच्याच दिवस मला पोथी ऐकायला जाऊ द्या. त्यांना मी सांगते उद्यापासून येणार नाही म्हणून. ठीक आहे जा आजच्या दिवस. गेली पोथी ऐकायला आणि पुढं रडत बसली. ही रोज हसणारी मुलगी आज का रडती? मग शेख मोहम्मद महाराजांनी पोथी थांबले. बाई तुला काय झालं रडायला? महाराज मी रोज पोथी लिहिते ह्या पायानी. मग माझं सगळं लहानपण तुमच्या पायाजवळ गेलं. म्हणजे मग पण माझं लगीन झालंय, मला दिलं खाल्ल्याळीला जाणवती आलेला. मग झालं काय? पण ते म्हणते पोथी ऐकायचं तुझं वय नाही. मग रडती का? मग एक तर पोथी ऐकायला भेटणार नाही, आणि माझ्या मृत्यू लोकात जन्माला फायदा काय जर देवधर्म घडत नसेल तर? लहान मुलगी काय बोध असेल? मग शेख मोहम्मद महाराज म्हणले तुला काय म्हणायचंय? सासूबाई म्हणली वय झाल्यावर पोथी ऐका. मग काय म्हणायचं तुला? काही नाही, मला तुम्ही म्हातारी करा. वा, कोण मुलगी अशी की भरल्या तारुण्यावर पाणी सोडलं त्या मुलीनी? त्या मुलीने तारुण्यावर पाणी सोडलं. मला तुम्ही म्हातारी करा. ते सिद्ध महात्मा होता, तो कोबरायचं कीर्तन देहूला चाललो होतं, तर त्याने श्रीगोंद देऊन पेटलेलं मांडव विझावला होता. शेख मोहम्मद महाराज कथेत कथा हे लांबवणार नाही, सिद्ध होते ते. उठ म्हणले, उठून उभं केलं, डोक्यावर हात ठेवला. काय सिद्ध महात्मा होता महाराज. अक्षरशः 12 वर्षाची मुलगी होती ती, लहानपणी लग्न लागायचे पहिले. ती 120 वर्षाची झाली. महाराज जख म्हातारी झाली, गळून गेलेली. पोथी संपली, गेली दारावर थाप टाकली. मग नवऱ्याला वाटला तर बायको आली, तिने दारू काढ. पणजी, हे आजी नाही पणजी कोण आली म्हणजे? पणजीबाई कुठं चालल्या तुम्ही? मग तिने पदर डोक्यावर घातला. मी तुमची मालकीन. मालकीन? आणि कशी होती सतून, कशी झाली सतून? आणि मग तिने म्हातारा त्याने बोंबट ठोकली. मग आई आली. अगं का आलं काय? ते म्हणले तुम्ही म्हणले म्हातारपणात पोथी ऐकायची. मग शेख मोहम्मद महाराजांनी मला म्हातारं केलं, आणि मग अख्खं घर गेलं, रडायला लागलं. आम्ही अख्खं घर रोज पोथीला येऊ, पण हिला परत पहिल्या वयात आणू. त्याला काय होतं, लगेच डोक्यावर हात ठेवलं का परत पहिल्या वयात आले. असे साधू गावगावने भेटा हो. पहिले आमचेच दुकाने बंद पडत. वर बघा, वर बघा, पहिलं खाली बघत नाही जात जा माणसं. असे साधू जन्माला गावगाव डोक्यावर हात ठेवला का कार्यक्रम महाराज. वा. पुढं चलून त्या मुलीचा मालक इतकी भक्ती केली की शेख मोहम्मद महाराजाच्या पायरीला ती ठेवला. पंढरपूरला नामदेव पायरी, आमच्या आळंदीला हैबत बाबाची पायरी, श्रीगोंद्याला जानू तेल्याची पायरी. विठ्ठल पायाला गती द्या, गती. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नवजाय हरीच्या. भगवंताच्या कीर्तनाला गेलं पाहिजे पायाने. वा. आणि ऐका, जे पाय कीर्तनाला जातात, कथेला जातात, देवदेव करतात, त्यांच्याच पायाजवळ बसत जा. स्थिती प्राधान्य. कोणाच्याही पायाजवळ बसायचं नाही. काहीचा पायगुण चांगला नसतो. 500 लोकांसाठी केलेला स्वयंपाक जर 200 लोकात संपत असेल तर समजून घ्यायचं कोण्या तरी भगाराचा पायगुण झालाय. विठ्ठल भाऊ या, दोन्ही भाऊ या, नंदू भाऊ या, शंकर भाऊ दोघं या. रामकृष्णारी. मानवी जीवन जगत असताना योग्य माणसाच्या पायाजवळ बसलं पाहिजे, अयोग्य माणसाच्या पायाजवळ बसू नये. वा. माऊली कौरव पांडव 105 होते, 105. तुम्ही महाभारत नीट ऐका. इथं पुढं फाले महाराज बसले, तिथं सगळे अभ्यासू माणसे. बाबाजी महाराजांना विचारा, महाभारत नीट वाचा, नीट. महाभारतात लिहिलंय कौरव पांडव 105 होते. पांडवाला विचार किती भाऊ तुम्ही? 105. अरे तुम्ही तर 5च येता. नाही नाही
ते 100 कौरव आमचेच भाऊ आहेत. कौरवाला विचार तुम्ही किती भाऊ? 105. खरं तुम्ही तर 100च कौरव आहेत ना? नाही नाही, ते 5 पांडव आमचेच भाऊ आहेत. एवढा एक विचार होता कौरव पांडवाचा. एक दिवस गंधर्वांनी दुर्योधन उचलून नेला. असा राग आला युधिष्ठिराला. युधिष्ठिराने सांगितलं, हे अर्जुना उठ, असा झोपा काय करतोय, धनुष्य घे. म्हणजे कशासाठी? अरे तुझा भाऊ गंधर्वांनी उचलून नेला, सोडून आण. त्याने लगेच धनुष्यबाण घेतला. हो, कोणता भाऊ नेलाय? म्हणजे दुर्योधन. अरे आमचा दुर्योधन नेला गंधर्वांनी. जो अर्जुन धावला, सगळे मागचे गडी धावले, कौरव पांडव एक झाले. असे लढले तर ज्ञानोबराय वर्णन करतात, पवाडा तुवा केला गंधर्वासी, आणि गंधर्वांचा पराभव केला. आणि पांडवांनी दुर्योधन सोडून आणला. चोरून नेला दुर्योधन, मग सोडून आणला पांडवांनी. एवढा एक विचार होता. कोणाचा? कौरव पांडवाचा. एक विचार. तुम्ही म्हणाले 2 टोळ्या का झाल्या उद्धव साहेब आणि राज साहेब? ऐका, संजय वाच झालं असं. म्हणजे महाभारतातलं सांगतोय मी. तर विषय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. ऐका पुढं ऐका. पुढं प्रसंग असा झाला, कौरव पांडव एकच होते, पण पायगुण नडला. कोणाचा? नावाने शकुनी आणि पायगुण आप शकुनी. तुम्ही ज्याने महाभारत नावाची सिरियल पाहिली असेल त्याने बघा. तुम्ही धर्मराज आले काशी, एक रिंगटोन लावली जाते खूप सुंदर. कृष्ण आले, वा सुंदर प्रसन्नदायक रिंगटोन. अर्जुनाला प्रसन्नदायक. पण शकुनी आला, असा आवाज निघतो बघा. आणि तो असा चालवतो आणि ते बोट कसे करतो. शुभम महाराज, ते मला प्रॅक्टिस करावं लागेल. हो, कठीण आहे. हा, ऐका पायगुण. म्हणून अशा भंगार माणसाच्या पायाजवळ बसायचं नाही. कोणाच्याही पायाजवळ बसू नये. मग कोणाच्या पायाजवळ राहावं? संतांच्या पायाजवळ राहावं. वा. म्हणून हा विवेक तुकाराम महाराजाला होता. तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं. तुका म्हणे, आता उदार तू होई मज ठेवे पायी, संतांची पडोनिया राही, उगाच संताची पायी, न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. तोच भाव तुकोबरायने मनात धरला. आणि ज्ञानोबराया पुढं पदर पसरला. माऊली दीन रंक तुकोबा आहे. या तुकोबांना तुमच्या पायाजवळ जागा द्या. अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे ज्ञानेश्वरा, 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 अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, सामान्य लोकांच्या पायाजवळ बसू नये. पाय रवे अन्न उपजवी खेदक्षिण,
काही लोकांचा पायगुण चांगला नाही, म्हणून संतांच्या तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांच्या. म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगात माऊली तुम्ही तुमच्या पायाजवळ जागा मला द्या. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा, किंकर तुकोबाला तुमच्या पायाजवळ जागा द्या. का हो तुकोबाराय, तुम्ही माऊलीच्या पायाजवळ जागा मागताय? पायाची जागा इतकी चांगली का? खरंच चांगली. का? कारण ते पाय कोणाचे आहेत हेही कळलं पाहिजे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे. जे पाय जर आपल्याला भवनदीतून पार नेत असतील मग त्यांच्या पायाचा आधार घेतलेला काय हरकत आहे का महाराज? वा. ऊन जर लागलं तर लई ऊन पडलं असं तर बाबळीच्या सावलीला बसण्यापेक्षा वडाच्या सावलीला बसलेलं चांगलं महाराज. वा. काही लोक येड्या बाबळीच्या सावलीला बसत आहेत, भरतेच काटे भरताच ताप, त्यापेक्षा वडाच्या सावलीला बसावं. तुकाराम महाराज तेच म्हणतात माऊली मी तुमच्या पायाजवळ का बसलोय? कारण तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत? महाराज तुम्ही, सिद्ध तुम्ही. माऊली तुम्ही महाराज आहात. महाराज कोणालाही म्हणू नये. हे आता निघालं 20 वर्षात. 20 वर्षापूर्वी कीर्तनकारा पुढं बुवा लिहिलं जायचं, पांडुरंग बुवा पारखी. खरं आहे का नाही बुवा? बुवा लिहिलं गणेश बुवा पारखी. वा. तुम्ही म्हणा ह्या दोघाचीच नाव का घेतले? तो का म्हणे आम्ही तेथील पारखी असं आहे. म्हणून पारक असलेलेच नाव घ्यावं. असो रत्न पारखी असो. आणि म्हणून आहे का महाराज कोणाला म्हणू नये. महाराज पांडुरंगाला म्हणा. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. नाम आंधळा जीविते जान तो धर्म. आंधळा जीविते जान तो धर्म. पांडुरंग दीनबंधू, पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाम. तसे ज्ञानोबराय महाराज आहेत महाराज. सुखानुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवली नांदतसे तो हा महाराज. ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केले धन्य महाराज. अलंका पुरवासी साष्टांग तयासी. ज्ञानोबराय तीर्थयात्रा करता करता काशीला गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा हे काशी विश्वनाथाला माहिती होतं. काशी विश्वनाथ माऊलीला आणायला रामवेशीपर्यंत गेले महाराज. वा. काशीला रामवेशी. तुम्ही कोणी गेलेलं आहे का तिकडं? कोण कोण गेले वाराणसीला? हातवर करा बरं. नाही खरंच करा. हां वा खरंच करा. बघा आता का कमाल झाली बा. करायला काय झालं? मी तुम्हाला काय पावती फाडा म्हणलो का? हां वा. या खाली घ्या हात. म्हणजे तुम्ही थोडक्यात काशी करून आलेले आहात. त्याच्यातमुळे तुम्ही हातवर करीत नव्हते. त्याला माहिती हे बुवा सांगायला गेलं का टांगायला नेतो. ऐका जर आम्ही काय बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं जरा हलवावं लागत म्हणजे बुरा येत नाही. असं बरणीतलं लोणचं हलवावं लागत. ज्ञानोबराय काशी यात्रेला गेले. नामदेव महाराज ज्ञानोबराय. एवढा आनंद झाला विश्वनाथाला. माऊलीचा हात धरायला गेले. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरे विश्वनाथ. आईशे बोलत चालत दोघे आले गंग्यात. ज्ञानोबाची पायी मिठी घाली गंगाबाई. नामा म्हणे सोडाबाई. ज्ञानदेव सर्वाठ आहे. ज्ञानोबरायचे पाय धरले. त्या गावात काय झालं? ज्ञानोबराय महाराज कसे येतं साठे माऊली ऐकण्यासारखं आहे. ज्ञानोबराय खरंच महाराज आहेत. त्या गावामध्ये मुद्गराचार्यांनी एक यज्ञ केला. आता यज्ञ करायचं म्हटलं का त्या यज्ञात आग्रपूजेचा मान द्यावा लागतो. पहिलं भाषण कोणाचं असो म्हणजे
पहिला पूजेचा मान कोणाला द्यायचा? आता तिथं सगळे एकवेदी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी सगळे तयार गडी ना महाराज. पण हजारोनी ब्राह्मण आले होते, सगळे विद्वान प्रकांड पंडित. त्यांचं झालं भांडण सुरू, मला तिकीट असं अवघड हो, माणसं सांभाळणंच अवघड आहे. सगळेच गडी तुटून पडले. अहम प्रथमा, मला पहिला मान. मुदगराचार्य हुशार होते, ते म्हणले हे बघा जरा थोडं थांबा, रांगीन उभा राहा. का बरं? मग त्यांनी एक हत्तीन घेऊन आले आणि हत्तीनीच्या हातात अग्रपूजेची जी माळ होती ना, पुष्पाची माळ, हार, ते हाराची माळ घेतली. हे बघा माई, आता हे बघा मंडळी, ही हत्तीन ज्याला माळ घालील तो अग्रपूजेचा अधिकारी. सगळे ब्राह्मण या साईडनी उभे, या साईडनी. मग हत्तीन धरून नेली. इकडल्याला लाईनच्या तर कोणाच्याच गळ्यात नाही घातल्या. मग इकडून सुरुवात केली इकडल्या लाईनला. तर इकडल्यांच्या कोणाला घाली ना तर काही नाही, माळीत डोकं घातलं. गावगाव ना पायाळू कमी डोकाळूच लय आहेत मार. पुढं डोकं देतात पण द्या, पण जरा बिगर चुंबळीचं देऊ नका. चुंबळ घ्या मग डोकं द्या. काही ते माळीत डोकं घालायचं. हत्तीने सगळे ढकलले. सगळे ब्राह्मण माळ घालायचे, कोणालाच घातले नाही. अरे मग माळ घालायची कोणाला? मुदगराचार्याने ती हत्तीन सोडून दिली. ती हत्तीन ज्याला माळ घालीन त्याला. सगळे उभे. तिकडून ज्ञानोबराय, नामदेव महाराज, सावता महाराज येत होते. हत्तीन अशी दुडू पळाली, अशीच माळ घेतली आणि माऊलीच्या गळ्यात घातली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणून महाराज तुम्ही सिद्ध. आता ते गडी, आता त्यांना माळ घातली म्हणल्यावर आता हे महाराज लय अवघड असतंय. एखाद्याला तिकीट दिलं, बाकीची गडी नुसती हळदच लावून बसतात. मग कोणाला तिकीट दिलं, काय संबंध आहे त्यांना? ते कोण येतं, कोणाला माळ घातली, त्यांना अग्रपूजेचा कोणाचा पोर आहेत रे? म्हणजे विठ्ठल पंत ते संन्यास घेऊन पोरं झाली ही. अरे निंद्य मुलं आहेत ही. आणि यांना अग्रपूजेचा मान. बहिष्कार लागले ओरडायला. काशी विश्वनाथाने आकाशवाणीने सांगितलं, दाट बोलू नका, अग्रपूजेचे अधिकारी हेच आहेत. हा, तुम्ही बाहेरून सोवळे ना आतून ओवळेत. मग आता काशी विश्वनाथाने महाराज, आता काशी विश्वनाथ बोलले म्हणजे साक्षात अमित शहाच बोलले आता. म्हणून मग सगळे गप बसले, काही बोलायचंच नाही म्हणले. महाराज भाऊ तुम्ही आलं म्हणजे कसं आहे, कीर्तन सगळ्यांना कळालं पाहिजे, असं केलं पाहिजे. आमची महाराज मंडळी काय खूप अत्युच्च भाषेत बोलत आहेत, त्याचंच त्याला कळत नाही, काय सांगून फायदा आहे महाराज. आणि मग काशी विश्वनाथांसाठी सगळे ब्राह्मण शांत बसले. फोटो नाही लावला तुम्ही माऊलीचा फोटो बघा. माऊली खरंच महाराज आहेत. काय सांगा भरून येतं सांगताना. मुदगराचार्यांनी मोत्याचा तुरा तयार केला आणि माऊलीच्या पगडीवर घातला. तुम्ही बघा माऊलीचा फोटो आहे ना, आहे. हा, पगडीवर जो मोत्याचा तुरा आहे तो काशीकारांनी लावलेला आहे माऊलीला. हे कधीच विसरायचं नाही की महाराष्ट्राने म्हणून काय ते दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. पहिल्या पूर्वंपार अशी माणसं झालेली त्या महाराष्ट्रात की भारताचा कारभार हाकवणारी पेशवे काय माणसं होऊन गेली. महाराज माऊली काशीपर्यंत पोहोच. आपलं म्हातारं बिले तयार होतं पण असं थकलंय, असं होतं सांगायचं मामाचं आहे. आणि म्हणून मला हेच सांगायचं, महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही माऊली सिद्ध आहेत. सिद्ध योगी असतात, त्यांना सिद्धीची प्रसन्नता राहते. ते नामदेव महाराजांनी ज्ञानोबराय दिल्लीत गेले, काशीतून दिल्लीत गेले. आता दिल्लीत लागले कीर्तनन भजनन. तिथं जो बादशाह होता अकबर, त्याचं असं टाळकं फिरलं, कमाल झाली. आमच्या नगरीत येऊन हिंदू धर्माचा प्रचार येरी जवळचाच कोरडा राहिला म्हणावं लागेल. लगेच कीर्तनात आले आणि एक गाय आणि वासरू घेऊन आले. 60 दिवशी त्यांचं शिर तोडलं. मला गाय मारली, वासरू मारलं. म्हणले नामदेवा, ज्ञानोबा, ही गाय वासरू जिवंत करून दाखवा आणि मग आम्ही तुम्हाला मानतो. आता हे सिद्ध होते. नामदेव महाराज म्हणले मी 3 दिवसांनी जिवंत करतो. आणि मग 3 दिवस थांबले महाराज. 3 दिवस वाट पाहतात. ती पहिला दिवस मावळला, दुसरा मावळला, तिसरा मावळला. बसा माऊली बस. 3 दिवस वाट पाहत होते. तिसऱ्या दिवशी नामदेव महाराजाच्या स्वप्नात देव आले. नामदेव महाराज म्हणले, देवा अरे कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, अरे 3 दिवस वाट पाहतोय तू, हे का गाय वासरू जिवंत केलं नाही? पांडुरंग म्हणले, नामा अरे तू 3 दिवस कशाला म्हणला, तू म्हणला असताना आत्ता जिवंत करतो. तुमच्या मागे मी रिद्धी सिद्धी सोडलेल्या आहेत.
मग नामा तू फक्त डोळे उघड, ज्ञानोबा तुम्ही डोळे उघडा आणि तुमची अमृतमय दृष्टी टाका, हे गाय वासरू जिवंत होईल. तेवढ्यात तिसरा दिवस मावळला होता आणि चौथा उजाडला. लगेच अकबर सैन्य घेऊन आला महाराज वारकऱ्याच्या तिथं दिंडीकडं. ज्ञानोबराची दिंडी होती ती. ते आले. अकबर म्हणला का हो तुम्ही लय मोठे साधू आहेत ना, मग का नाही गाय वासरू जिवंत केलं? नामदेव महाराजांनी दृष्टी उघडली आणि अमृतमय दृष्टी टाकली. महाराज अकबरे गाय नामदेव महाराजांच्या कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात अकबर आला. गाय वासरू मारलं. तिसऱ्या दिवशी नामदेव महाराजांनी ज्ञानोबरांनी कीर्तनात गाय वासरू उठवलं आणि एकच जय जयकार झाला. सिद्ध योगी नामदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. सिद्ध. आणि मग अकबराच्या लक्षात आलं खरंच सिद्ध योगी. अकबर आपलं तिथून माग निघाला. पांडुरंगाला असा राग आला, माझे वारकरी तू गाय वासरू जिवंत केलं तरी तुझी बुद्धी पालटली नाही. तो तसाच मागं गेला. त्याला त्याच्या जातीचा अभिमान होता. पांडुरंगाने ज्ञानोबराय अशी सिद्धी होती, माऊलीने अशी लीला केली, त्याला होत्या जवळजवळ 200-400 बायका. फक्त ज्ञानोबराने लीला अशी केली, पांडुरंगाने लीला अशी केली, त्याच्या बायकाची तर जनान खाण्यात होत्या ना, तिथं किंग कोबरा नाग सोडले महाराज. फक्त सांगितलं धावायचं, चावायचं नाही. म्हणजे त्या बायकांवर साप धावायला लागले आणि त्या बाया अशा उड्या हाणायच्या. उई मा, उई आम्हा, या खुदा, या पर्वतीगार, अशा टन उड्या हाणायला लागल्या. आणि मग मात्र दरबारात जे हिंदू सरदार होते त्यांनी सांगितलं अकबरा ते सिद्ध योगी आहेत, त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. आणि मग अकबर शरण आला आणि माऊलीला सांगितलं माझ्या राज्यात तुम्हाला काही धोका होणार नाही. वा, याला म्हणायचं महाराज तुम्ही सिद्ध. वा. मग माऊली खरं ह्या गोष्टीचा विचार मी करायला पाहिजे होता, नाही केला. नाही विचारीला अधिकार मी आपुला. या गोष्टीचा विचार, या गोष्टीचा अभ्यास करूनच मी बोलायला पाहिजे होतं, पण मी ते बोललो नाही. माझ्याकडून वेडं बोललं गेलं, वाकडं बोललं गेलं. या बाबतीत तुम्ही अपराध घडला, क्षमा करा. बोलिले लेकुरे वेडी वाकडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. माऊली मी तुमचं लेकरू आहे, माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर तुम्ही तेवढा पदरात घ्या आणि हा अपराध माझा पोटात घाला. करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. आदरणीय भाऊसाहेब दामू फाले आणि त्यांच्या धर्मपत्नी आपल्या सर्वांच्या मातोश्री सुरेखा आई भाऊसाहेब दामू फाले या दोनही दाम्पत्याचा त्यांचे चिरंजीव आदरणीय राहुल महाराज यांनी मातृपितृपूजन सोहळा ठेवला. त्यात आमच्या राहुल महाराजांना एक अपत्य झालं समर्थ. आणि मग राहुल महाराजांच्या धर्मपत्नी प्रीतीताई आणि राहुल महाराज दोघांनी आपल्या मुलाचा प्रथम वाढदिवस आणि मातृपितृपूजन सोहळा संपूर्ण मुळशी तालुक्यात आदर्श ठरावा असा सोहळा केला. महाराज वा. ज्या आईने ज्या बापाने आपल्याला जग दाखवलंय त्या आई वडिलाच्या ऋणातून आपण उतराई झालं पाहिजे. हीच पवित्र भावना आमच्या राहुल महाराजां. महाराज कलाकार खूप भेटतात, पण राहुल महाराजासारखा एखादाचा खूप मोकळ्या मनाचा, कोणाशी भांडण नाही, मनात आडी नाही. नाही तर गडी लय आमची. आता तुम्हाला काय सांगा, वर बघा खाली बघू ना. आता काय अहो तुमच्यात लय बरं आहे, आमच्यात लय येडी. आता काय सांगा, ही कशी सांभाळतो आम्हालाच माहिती. महाराज तुमचं लय चांगलं आहे महाराज. तुम्हाला तरी एकच तालुका आहे, आम्हाला तर अख्ख्या महाराष्ट्र हाकावं लागतं. लय येडी सांभाळावं लागते. असो तसे तुम्ही शहाणे आहेत म्हणा असो, पण काही मंडळी राहुल महाराजासारखी मोकळ्या मनाच्या. कोणी नाव घेऊ नका, दक्षिणा द्या देऊ नका, नारळ द्या देऊ नका, शाल घालू नका. हे मुळशी खोऱ्यात जे ज्ञानोबराय तुकोबरायने रोप लावलंय, ह्या लावलेल्या रोपाला पाणी घालायचं काम आमचे राहुल महाराज करतात. जुन्या मंडळींनी जोपासलं. राहुल महाराज खूप हातगोड आहे. आणि मग आमच्या आप्पांनी त्यांना घडवलं आणि मग या न्यायाने आज त्यांनी हे मातृपितृपूजन सोहळा ठेवला आहे. सगळ्यांना हात जोडून सगळे हात जोडा आणि आपल्या मनोमन सगळ्याला आपल्या आईवडिलाविषयी असा कार्यक्रम करता येईलच असं काही सांगता येत नाही. पण या कार्यक्रमातून आपण अशी प्रार्थना करा की हा मातृपितृपूजन सोहळा माझ्या आईवडिलांचाच आहे. आणि भगवंता माझ्याकडून जर काही आईवडिलाविषयी वेडं वाकडं बोललं गेलं असेल तर या मातृपितृपूजन सोहळ्यात मी ती माफी मागतो.
आणि पांडुरंगाने ज्ञानोबराय तुकोबरायने ती मला माफी करावी, अशी प्रत्येकाची स्वच्छ भावना अंतकरणात प्रगट हो आणि भगवंताची सेवा आपल्याला घडो, आई वडिलाची सेवा आपल्याला घडो, अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठोबा